शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण पाहू शकतो या डाळिंबागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कळीची गळ ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर यामध्ये भरपूर कारणं आहेत. तर पाण्याचं आपलं प्रमाण, अचानक वाढलेली ही वाढलेली थंडी, त्याचबरोबर मधमाशीचं परागीभवन, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर व्हेरिएशनमुळं जे काही कळीच्या शेजारी जे काही बुरशी येत आहे त्या बुरशीमुळे देखील मोठ्या प्रमाणावरती कळीची गळ ही या ठिकाणी होत आहेत. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं कळीची गळ या ठिकाणी झालेली आहे. तर काय नाही, या दिवसामध्ये सध्या जरी तुमच्या झाडावरती 50-55 किंवा 40-45-50 जरी कळी असेल तरी काय हरकत नाही, कारण वातावरण हे खूप थंडीचं आहे आणि मधमाशीसुद्धा दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेतच ॲक्टिव्ह आहे. तर यामध्ये आपल्याला काम कसं करायचं आहे तर साधारणतः स्प्रे, शक्यतो मव्याचा प्रादुर्भाव देखील शेंड्यामध्ये जास्त झालेला आहे. तर शक्यतो स्प्रे संध्याकाळची कीटकनाशकाची घ्यायची आणि सकाळ 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपलं बुरशीनाशकाची फवारणी गेली पाहिजे. आणि यामध्ये वातावरणाशी निगडीत जरी कळी जास्त ड्रॉपिंग होत असेल तर स्कोर कवच किंवा स्कोर रिवर्स याचा देखील यामध्ये स्प्रे चालतो. कळीगळ चांगल्या प्रकारे थांबते. त्याचबरोबर बोरॉन आणि प्लॅनोफिक्स याचं देखील आपण रिकमेंडेशन यामध्ये करत आहोत. याने देखील कळीला बऱ्यापैकी फरक पडतो आणि स्ट्रोक हा चांगल्यापैकी राहतो. जी काही मागून कळी निघणारी आहे तीसुद्धा बऱ्यापैकी चांगली निघते आणि कळीगळ होण्यापासून बऱ्यापैकी आपल्या बागाला विसावा मिळतो. तर यामध्ये आपल्या बागेमध्ये आपण या व्यतिरिक्त देखील कोणकोणत्या औषधांचा वापर केलेला आहे किंवा आपण कोणकोणते यामध्ये उपाययोजना केलेल्या आहेत या देखील आपण कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. धन्यवाद.